आवाज महाराष्ट्राचा। कमरेला गावठी पिस्तूल लावणं एकाच चांगलंच भोवलं आहे। हिंजवडी पोलिसांनी एकाच 2 पिस्तूल 4 राऊंडसह बेड्या ठोकल्या आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा शरद मोहोळ टोळीशी संबंधित असल्याचा कयास लावला जात आहे। 6/1/2025 रोजी हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ पांचाळ, पोलीस हवालदार 1662 गिलबिले, पोलीस हवालदार 873 केंगले, पोलीस शिपाई 2659 व्ही पवार असं हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे शोध आणि कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई 2659 व्ही पवार यांना गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली की मेझा 9 हॉटेलजवळ हिंजवडी येथे काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम कमरेला पिस्तूल लावून पॅशन मोटरसायकलीवरून फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया थोरात यांना कळवून त्यांना सदर बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने बातमीप्रमाणे सापळा लावून मेझा 9 हॉटेलजवळ इसम नामे विक्की दीपक चव्हाण वय वर्ष 19 राहणार सोन्या केसवड यांची खोली धुमाळवाडी घोटावडे तालुका मुळशी जिल्हा यास शिताफीने ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस खोचलेले 2 गावठी लोखंडी पिस्तूल पॅन्टच्या खिशामध्ये 4 राऊंड मिळून आल्याने त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे। सदर आरोपी शरद मोहोळ टोळीशी संबंधित असल्याचा कयास आहे। अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ पांचाळ हे करत आहेत। काय सांगाल, आज जो आरोपी पकडला आहे त्याच्याकडे गावठी पिस्टल सापडलेले आहेत, याबद्दल काय माहिती सांगू शकता? हिंजवडी पोलिसांनी 2 पिस्टल जिवंत काडतुसासह पकडून चांगली कामगिरी केलेली आहे। यामध्ये हिंजवडीचे सिनियर पीआय श्री थोरात आणि त्यांची नेव्हीची टीम API पांचाळ आणि त्यांचे कर्मचारी यांना हत्याराबाबत माहिती मिळाल्यानंतर मेझा 9 हिंजवडी या ठिकाणी आरोपी विक्की दीपक चव्हाण राहणार घोटावडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदरचे पिस्टल आणि राऊंड ताब्यात घेतलेले आहेत। हा जो आरोपी आहे हा याच्याकडं प्रथमतः माहिती अशी मिळते की ठेवण्यासाठी दिले होते, परंतु पोलीस कस्टडी रिमांडनंतर हे पिस्टल कुठून आणले, कोणासाठी आणले आणि पुढे जाऊन काय प्लॅन होता या संदर्भात सखोल चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याच्या आणि पुढच्या निष्कर्षाला जाता येईल त्या दृष्टीने आम्ही स्वतः लक्ष देऊन या केसमध्ये पुढचा जो पुढचा तपास आहे त्यामध्ये बारकाईनं तपास चालू आहे। यामध्ये आमच्या झोनचे गायकवाड साहेब यांनी सुद्धा बारकाईनं ऑब्झर्वेशनमध्ये या गुन्ह्याची पुढची लिंक आणि पुण्यातील कनेक्शन या दृष्टीने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा तपास चालू आहे। आणखीन काही रिव्हॉल्वर सुद्धा या वेगवेगळ्या लिंकने मिळू शकतात त्या दृष्टीने सुद्धा तपास चालू आहे। ओके, याच्या आधी यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत का? यापूर्वी आत्ता ताब्यात असणाऱ्या आरोपीकडे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत, परंतु याच्याशी लिंकड जे आरोपी आहेत ते ज्यावेळेस आपल्याला ताब्यात येतील त्यावेळेस नक्कीच या गुन्ह्यातून एक वेगळ्या गोष्टी निष्पन्न होतील असं प्रथमदर्शनी आमच्या लक्षात येत आहे। असा तपासी अंमलदाराचा देखील कयास आहे आणि त्या दृष्टीनेच या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहून सखोल तपास चालू आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।